आजाकडनं झालं नाही, बापाकडनं झालं नाही. आता बघूया सानिका दिदी करतील असं वाटायलंय आम्हाला. ह्या नातवानं करून दाखवलं. हे कधी मतदान आम्ही देते म्हणल्यावर हक्क आहे, आमचा बी हक्क आहे आणि त्यांचं बी त्यांनी बी करून द्यायला पाहिजेत. माणसं आंब्याच्या झाडाला दगड मारणार, बाबळी झाडाला दगड मारत नाहीत, आंब्या झाडाला दगड मारणार. बरोबर आहे ना? अहो ही काय आहे, चांगली आहेत म्हणत असताना आमची कामं काहीही केलेली नाहीत. काय सांगितलेलं हो करत्यात, तेवढं उद्या करूया परवा करूया असे बोललेले आहेत. ते परत तोंड दाखवत नाहीत निवडून गेल्यावर. आत्ता हे राहुल साहेब काय केल्यात, पुरेपूर जातीनं लक्ष घालून त्यांचं उच्चारण केलेलं आहे त्यांनी. कारभार चांगला आहे त्यांचा. गोरगरिबांना बरंच नोकऱ्या दिल्या, हे दिले. आता आमच्या तर सध्या आम्ही आहे बघा त्यासनीच द्यायचं, कडसनं त्यासनीच देत आले. सध्या जिल्हा परिषद निवडणुकाची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन तेथील राजकीय परिस्थिती काय आहे, कोणती कामे झाली आहेत, कोणती कामे अद्याप व्हायची आहेत ते जाणून घेत आहोत. याच पार्श्वभूमी सध्या इचलकरंजी जे शेजारी असणारे करोची मतदारसंघामध्ये सध्या आपण आलो आहोत आणि नेमकं इथलं मतदार नेमकं काय म्हणतो हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. या करोची गावामध्ये काही संध्याकाळची वेळ निवांत असलेले लोक आहेत. तर आपण याच्या मामा काय सर निवांत बसला आहे, काय चर्चा काय झालं सध्या आता? मग चर्चा काय, जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. मग काय आज नारळ फुटल्यात, प्रत्येकाचं नारळ फोडणं चालू आहे. प्रत्येकजण आता आपापला प्रचार चालू करणार. मग काय एकंदरीत वातावरण काय आहे म्हणजे करोची प्रभाव म्हणजे काय सध्या मग तसं कसं आहे सांगू आहे तुम्हाला, सांगू जनता कोणीकडनं कौल देईल काय जनतेच्या हातात शेवटी आहे. बरोबर, ती काय आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही. जनता म्हणजे शेवटी मतदार तुम्ही मतदार आम्हीच आहे. बरोबर आहे. कामं राहिलेली पुरे अशी वाटतात करोची म्हणजे कोरोची मध्ये जे शहर आहे, शहरानजीकचं गाव आहे. नाही कोरोचीत कामं प्रत्येक जण करतोय, सोडा करण्याबद्दल काय नाही. कोरोचीत कामं भरपूर झाली. हां, कुणी केलं कामं काय म्हणजे राहुल आवडे केलं आवाडे साहेबांनी केलं. मग आता त्यांच्याकडून कोण सध्या मैदान आहे? त्यांच्याकडून त्यांची मुलगी सानिका आवाडे. सानिका आवाडे मग आवाडे साहेबांनी काम केलं, म्हणजे जनता त्यांच्या पाठीशी राहील असं वाटतं. राहणार की हो, आता तुम्ही जनता काम केल्यावर राहणारच, शेवटी कोण मी राहणारच, त्याचं काय अडचण नाही. काम भरपूर केले. केलं कामं झाले, पाणी आणि रस्ता भरपूर कामं झालेत. नाही भरपूर कामं झाले. बघा, रस्ता कोरोचीत पलीकडे वांद्यात होता, तर रस्ता त्यांनी दोघांचं शेतकऱ्यांचं वांदं मिटवून ते हे केल्यात. ते म्हणजे बोल रस्ता वांदं मिटवून त्यांनी आता आपला निधी वापरून रस्ता करायल्यात. तहसीलदारांना आणून ते सगळं मिठवामिठवी केल्यात, सगळं त्यांनी काम केल्यात. गावात रस्ते केल्यात, काय कामं त्यांनी बरीच परत आपल्या हे आपल्या मंगल कार्यालय म्हणून हायचं, म्हणजे सामाजिक हॉल आहे म्हणून जैनांचं जैन प्रवचन हॉल म्हणून हे केल्यात. तिथं त्यांनी हे केल्यात, निधी दिल्यात पर्यटन स्थळ म्हणून. हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे केल्यात. काय सांगा तुम्ही कशा प्रकारे बघताय मग आता आवाडे फॅमिली असेल आता म्हणजे त्यांची कामं त्यांच्याकडे कशा प्रकारे लोकांचा सपोर्ट आहे? आत्ता सध्या तरी ह्याच्या आधी प्रकाश अण्णाने पण काम केलं आहे, भाजपाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या फडणवीस हिनी पण भरपूर कामं केली आहेत. आत्ता राहुल आवडे साहेब आता आमदार आहेत, त्यांची पण भरपूर आपल्याकडे कामं चालू आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा आमदार फंडातनं सगळी चालू आहेत कामं. आणि त्यांच्याच वारसा म्हणून सानिका दिदी पण आता इलेक्शनला आहेतच. त्या चांगल्या मतानं मताधिक्याने येतील ती, काही अडचण नाही. सानिका दिदींच्याबद्दल लोकप्रियता पण चांगली आहे, उमेदवार पण नौका आहे, नवीन आहे, उमेदीच आहे, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. आवाडे साहेबांच्या तर्फे आहे सर. म्हणजे आवड साहेबांनी एक ऐकून आहे की त्यांची जी कामं आहे म्हणजे पूर्वीपासून कल्लापण आवाड्यांच्यापासून जी कामं आहेत बरोबर. खरं तर तिने इचलकरंजी असेल की आसपासच्या भागामध्ये त्यांनी भरपूर प्रमाणात भरपूर झाले कामं झालेली आहेत, भरपूर कामं झालेली आहेत त्यांची. वेगवेगळ्या माध्यमातून आपला इंडस्ट्रियल एरिया आहे, कामगारांच्या टेक्स्टाईल पार्क वगैरे हे त्यांनी पण भरपूर कामं ओढून आणली आहेत. आता भविष्यात कामगार वस्ती पण भरपूर आपल्याकडे. मूळ तसे गावची लोकसंख्या किती, मूळ गावची लोकसंख्या आपली आपल्याला तर गावभाग फक्त 25%. पूर्ण मूळ जुनं गाव ही जी वाढीव वस्ती आहे ती आत्तापर्यंत ह्या आपल्या आजूबाजूला जेवढे टेक्स्टाईल इंडस्ट्री झाल्या ते पूर्ण आवाड्यांच्या सहकार्यामुळेच झालेलं आहे. तिनेच भरपूर कामं आपल्या इकडे केलेली. आवाड्यांनी आमच्या गावात फुल बांधल्यात, लक्ष्मी इंडस्ट्री फूल बांधल्या. लक्ष्मी इंडस्ट्रीला जाणारा मंजूर झाले, आता नवीन फुल मंजूर केल्यात. तर आता विरोधकाच्या आता दुसरी कामं म्हणजे कामाच्या वितरित जर बघितलं तर घराणशाहीचा एक आरोप सध्या त्यांच्यावर चालला आहे. मग बघा, तुमचं चांगलं होत असलं तर लोक तुमच्यावर आरोप करणार, साहजिकच आहे. आंब्याच्या झाडाला दगड मारणार हो.
माणसं आंब्याच्या झाडाला दगड मारणार, बाबळी झाडाला दगड मारत नाहीत, आंब्याच्या झाडाला दगड मारणार. बरोबर आहे ना. काम करणाऱ्या माणसाला नावही ठेवणार आहेत, असं वेगवेगळ्या होणार आहे. माध्यमातून चालणारच या गोष्टी. त्याचं काय अडचण नाही घ्या ते. हा? सांगायला आलो की. आता नवीन पूल एक तयार व्हायला आहे, आमदार पंढरपूर झाली. आमदार पंढरपूर झाला. हां, आता याच्या टीकेकडे कसं बघताय, विरोधकाच्या टीकेकडे कसं बघताय मग तुम्ही? विरोधी टीका करणारच घे. हे बघा, अपोजिट पार्टी आहे म्हटल्यावर त्यांनी विरोध करणार, एकमेकावर टीका होणार. मी तुमच्यावर टीका करणार, तुम्ही आमच्यावर टीका करणार. जनताही काम करणार मसा 100% निवडून देणार. 100% निवडून देणार की म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा काय म्हटलं, जनतेचा कौल हा कोण काम करणाऱ्या माणसासंग राहणारच, त्याचं काय अडचण नाही. आणखी या ठिकाणी बसलेले आहेत आबा डोक्याला हात करण्यापेक्षा तुम्हीच तुमचं मत सांगा मला, तुमचे मतदार आहात. आमचं मत काय सांगू काय, कल्पना आवडे होतं, मंत्री झालं, आमदार झालं, तेव्हापासून इंडस्ट्रियल रस्ता झालेला नव्हता, त्यांच्याकडनं मी झालेला नाही. आधी प्रकाशांना मंत्री झालं, खासदार झालं, आमदार झालं, त्यांच्याकडनं पण झालं नाही. राहुल आवाड्याकडनं साहेबाकडनं शो रस्ता आमचा पुरा झाला, मंजूर झालं, सगळं केलं जातीनं. काय तेच आजाकडनं झालं नाही, बापाकडनं झालं नाही, ह्या लेखानं केलं, आम्हाला तेच समाधान आहे, तेच कौल आमचं ते आहे. आता मग त्यांच्याच फॅमिलीतली सानिका वहीन दिदी आहे त्या उभारल्या सध्या, मग कौल जनता त्यांनाच पाठीशी राहणार का? अहो, जनता त्यांच्याच पाठीशी राहणार. आता त्यांचा प्रस्ताव पडतच जाणार का, राहुल आवडे साहेबांच्या प्रस्तावात, त्यांच्या प्रस्तावावर, मिसेसच्या प्रस्तावावरच पडत जाणार, हे बाकी सत्य आहे. 100% यावेळी आवाडे फॅमिलीला पुन्हा एकदा पाठिंबा देणार, पुन्हा एकदा हो, पुन्हा एकदा 100% पाठिंबा देणार, आमची काही हरकत नाही त्याला. 100% निवडून हो, आजा बापापासून झालेलं नाही, ह्या नातवानं करून दाखवलं, हे आम्हाला लई म्हणजे लई हे झालेलं आहे. हेच आहे आमचं कर्तव्य. कोरीच्या गावातल्या शेतकऱ्यासनी ते करून दाखवलं. अडचणीत होतं, तंटावाक्तीचं होतं, ते सगळं तो मिटवून ते सगळं रस्ता एकदम हे करून दाखवलं. पण विरोधक म्हणते आम्ही बी करून देतो, आम्ही बी करून दाखवतो. ते मस्त म्हणतात. ह्याच्या आधी का कुठं गेलती काय, हां, ह्याच्या आधी काय गेलती का, किती वर्ष आम्ही खाचकाळीतनं जात होतो आम्ही सगळे शेतकरी, त्यावेळेला झालेलं नाही. हे राहुल साहेब आमदार झालं, निवडून आलं, हे सगळं तरतूद करून टाकलं. इंडस्ट्रियल हायवे रस्त्यापासून पार नांबरी करत आणलं. आत्ता थोडकं वादात होतं, ते वाद मिटवून पुरा आता करत बसल्यात झालं. आता थोड्या दिवसात ते डांबरी होईल, ह्या कोरुचीच्या डांबरीला येऊन मिळणार. आणि कुठली कामं राहिल्यात आणि ती करावी पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आम्ही फक्त आता एक फुल एका मंजूर झालेलं आहे, ते बांधून ह्या कोरुचीपर्यंत, या स्टँडपर्यंत आणणार आहेत. एवढंच होऊन. कुणी मंजूर करून आणला तो? हां, कुणी मंजूर करून आणला तो? मंजूर काय बहुतेक ते प्रकाश तेवढं जरा कल्पना नाही आहे, माहीत नाही आहे बहुतेक. हां, एवढं बघून गेलेले आहेत. हां, एवढं झालं. अशा प्रकारे या प्रभागात सर मतदारांचा कशा प्रकारे कौल आहे, कुठल्या बाजूला कौल सध्या? अहो, ही काय आहे, चांगली आहेत म्हणत असताना आमची कामं काही केलेली नाहीत. काय सांगितलेलं हो करतात, तेवढं उद्या करूया, परवा करूया असे बोललेले आहेत, ते परत तोंड दाखवत नाहीत निवडून गेल्यावर. आत्ता हे राहुल साहेब काय केल्यात, पुरेपूर जातीनं लक्ष घालून त्यांचं उच्चांक केलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांनी सगळ्यासनी, त्या इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यासनी समाधान केलेलं आहे. कल्लापना आवड्यांचं कशा प्रकारे काम आहे? हो, त्यांचं होतं, परंतु त्यांच्या हयात देखील झालेलं नाही. का झालं नाही मला माहीत नाही, पण ते मुलग्याने मात्र केलं. नातवानं केलं. नातवान केलं. हो, मुलग्या आणि कल्पनांच्या आवडे साहेबांच्या मुलग्यानं देखील झालं नाही, त्यांच्या नातवानं, कल्पनांच्या नातवानं केलं. पण हीच परंपरा आता पुढे राहील असं वाटतंय? राहणार, 100% राहणार. हो, 100% राहणार. महिला मंडळाचे काम आवरून या ठिकाणी निवांत गप्पा मारत बसलेला आहे. तर काकी काय कामं आवरली घरातली? आवडली. मग निवांत गप्पा, कसल्या गप्पा चालू आहे सध्या? राजकारण चालू आहे, काय राजकारणाच्या गप्पा? राजकारणात मी लक्ष नसते. मग तरी पण आता सध्या आपल्याकडे 2 उमेदवार उभारलेत, किंवा हे तरी माहिती आहे काय म्हणजे कशी निवडणूक होणार आहे? निवडणूक काय चुनार सोडा, काय सांगायचं मला, काय 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 तुमची दोघं राहिले आता. काय तुमची मागणी काय आहे बाबा, किंवा तुमच्या अपेक्षा आहेत, काय कामं झालेत, काय कामं झाली पाहिजेत, कामं केली तर कुणी केलीत आणि कुणी करतलं असं वाटतं तुम्हाला? त्या आवाड्यांचं त्यांनी कामं करतात सोडा, त्यांचं काय नाही मत.
आवड्यांचे तुम्ही बघितले काम कसं काय 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 काम झालं? इथं रस्ता त्यांनीच केलं की राहुलवाड्यांचं ते आता राहुलवाड्यांची मुलगी सध्या मैदानात उभा आहे. मुलगी राहिले की माहिती आहे ना? माहीत आहे की त्याला ती परवा इथं येऊन गेले नाही, शेवटी तुम्ही एक महिला आहात, तुम्हाला मतदान द्यायचं आहे, भविष्यात तुम्हाला कामं करून घ्यायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं योग्य उमेदवार कोण आहे? अहो बायकांचं कसं आहे माहिती आहे काय, आता बसलेल्या बायका कसं कामं नाहीत काय नाही त्यांनासनी, हे आता निवडून येणार आहेत का नाही, त्यांनी काय करावं बायकासनी का नाही कुठली तर असं हे करून द्यावं, उद्योग करून तयार करून द्यावं. हां, की शिलाई मशीन असू दे वगैरे, घरात बसून पॅकिंग असू दे, हे का नाही मतदान आम्ही देतो म्हटल्यावर हा काय आमचा बी हक्क आहे आणि त्यांचं बी हां त्यांनी बी करून द्यायला पाहिजेत. मतदान आम्ही देणार असं काय नाही, असं देणार नाही असं काय नाही, कारण त्यांनी आम्ही काय मागणी मागल ते करायलाच पाहिजे. मग आता सध्या मैदानामध्ये उमेदवार उभारले तर माहिती आहेत कोण कोण आहेत? सानिका आवड एक आहेत आणि पुराणे एक आहेत. मग काय वाटतं योग्य उमेदवार कोण करून देतील? म्हणजे शेवटी महिला तुम्ही काम सगळ्यांना बघत आलात, काय वाटतं नेमकं कोण करून देईल काम असं वाटतं? आता सानिका दिदीसनी आम्ही परवा मीटिंग झाली आमची, त्यांनी बी आम्हासनी शुभेच्छा त्यांनी देऊन गेल्या तिथं. आता बघूया सानिका दिदी करतील असं वाटायला आम्हाला. त्यांच्या बैल तर मग त्यांचे आजोबा असतील, पणजोबा असतील, वडील असतील, हे कामात आहेत, मग त्यांच्या आहेत वडील काम करतात कामं, तसं काय नाही. त्यांची कामं तुम्ही बघितले का? त्यांच्या कामात हाय हे कुर्जीत केल्यातच की हो, रस्ते बिस्ते सगळं गटारी सगळं केल्यात, व्यवस्थित केल्यात त्यांनी, केल्यात रस्ता केल्यात, मंदिर हे मारुती मंदिरला आम्ही गुरु आहे, आमची पुजारी सगळं तिथं सगळं चांगलं केल्यात, मारुती मंदिर छान केल्यात. कामं केल्यात सोडा, कुणी केल्यात? हे आवड्यांच्याने केल्यात, राहुलवाड्याने केल्यात. हां. मग आता काय तुमचं मत काय? तुम्ही आता राहुल आवाडेचं काम बघितलं असाल, प्रकाश आवाड्यांचं काम बघितलं असाल, हो. तर तुम्ही जुनं मतदार आहात. हो होय, आम्ही त्यांचा आजोबा असतापासून आम्ही आहे. आजोबा असल्यापासून बघा. होय, त्यांच्याकडेच आम्ही आहे, काँग्रेसकडनंच आम्ही 40 वर्ष झालं आता त्यांच्यात आम्ही आहे. ते आता भाजपमध्ये आहेत. आता गेल्यात भाजपमध्ये. मग खरं तुम्ही पक्ष बदल तरी माणूस माझा तोच आहे. होय, आमचा माणूस आता आम्ही हे करायला राजकारणात होतो आमचं मालक. हां. 40 वर्ष आम्ही त्यातच आहे काँग्रेसमध्येच होतं. मग सध्याचं वातावरण बघितलं आता काय नको करूचीकरांनी काय ठरवलंय? आता आमच्या तर सध्या आम्ही आहे बघा त्यासनीच द्यायचं, कडसनं त्यासनीच देत आले आम्ही. कडसून त्या आपण त्यांना जातं. होय. त्यासनी मी कुणाला? सानिध्या म्हणजे आवडी फॅमिली तुमचं पहिल्यापासून प्रेम आहे? कडसनंच आहे आमचं. मग तुम्ही काम बघून येणार का प्रेम? नाही आमचं कडसनं आहे काँग्रेसमध्ये आहे का नाही, ते आता भाजपमध्ये गेल्यात, हां. तर तरी मग आम्ही त्यासनीच काम मत देतो. तरी म्हणतो का खरं एवढं प्रेम का त्यांच्यावर? आवडीच का? आता आहेत कडसनं आम्ही, आमचं मालक होतं. म्हणजे मालक तुमचं नाही, तुम्ही त्यांचं काम बघितले किंवा काय बघितलं? काम बरं आमचं काय होईल ते होईल. डेक्कनला आमचं मालक कामाला होतं, त्यांनी बी सगळं व्यवस्थित 40 वर्ष झालं, तर त्यांच्या राजकारणात होतं आम्ही. हां. मग आता त्यांचं काम भेट रस्त्याचं म्हणा, गावचा विकास वगैरे केला का? हो केल्यात. आता मंदिरात त्यांनी बांधल्यात. हां. आमचं सगळं आम्ही गृहच आहे, हां. मंदिरात त्यांनी सगळं केल्यात. आणि खरं आता दुसऱ्या ती बी करतो म्हणले कामं, मग करतील नाही तर आशीर्वाद देतात जातात. आश्वासन देतात त्यात. होय. हे आमचं हा येत देतात बघा. त्यांचा विश्वास नाही? नाही आवड्यांचा विश्वास कवा बी हक्कानं आम्ही बोललेले की येतात कर्नाटकाला. करणार देतात. होय, त्यामुळे पहिल्यापासून आवड्यांचा विश्वास आहे, ते मात्र आवडांचंच आहे 100%. 100%. त्यामुळे यावेळी 100% आवड आहे. होय. सध्या आपण करोची ग्रामपंचायत परिसरामध्ये आहोत. एक जे वयस्कर मतदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मामा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? श्रीधर तादोबा पाटील. खरं तर आता जिल्हा परिषद पंचायत निवडणूक लागल्या आहेत. लागलेत. कशा प्रकारे वातावरण आहे सध्या मतदारसंघामध्ये? वातावरण सर्वसाधारण भाजपची सीट येणार. का हो भाजपची का? त्यांची ताकद आहे येणार. आणि मग कोण सध्या भाजपकडून कोण इथे हे करते? आता ते राहुल आवड्यांची मुलगी राहिलेली. राहुल आवडेची मुलगी. तुम्ही आव्हाडांचे कारभार बघितलेला आहे? माझा जुने मतदार आहात तुम्ही. पहिल्या हां. कल्लापण आव्हाडे असतील बघितले. त्यांचे. कसा आहे त्यांचा कारभार? नाही कारभार चांगला आहे त्यांचा. गोरगरिबांना बऱ्याच नोकऱ्या दिल्या, हे दिले, बरेच त्यांच्या मिला आहेत, नोकऱ्या वगैरे भरपूर दिल्या, त्यांचं संस्था भरपूर आहेत. पण संस्था आहेत, नोकऱ्या दिल्या, पण विकास केला आहे का? विकास बी केला आहे की भरपूर केला आहे. रस्ते केलेत जिल्हा परिषदकडनं. मागच्या वेळी त्या हे राहुल आवड्यानं त्यानं भरपूर रस्ते वगैरे केलेत. आता कोल्हापूर रस्ता आहे, जुना कोल्हापूर रस्ता कच्चं करून डांबरीकरण त्यांनी केले. आता फुलाचं काम होईल
त्यांनीच केलेत फुलाचं कामसुद्धा. पण आता- बंधारा फुलाचं काम ते चांगलं केलं त्यांनी. पण मला असं ऐकायला मिळालं की लोक भेटा गेलं तर ते भेटत नाहीत किंवा ते हे तसं काय नाहीत, हे चुकीचं आहे माहिती. तुम्ही कधी अनुभवलं असं की त्यांच्याशी अनुभवलं. कधी काय का अनुभव एखादा काय असा त्यांच्यासोबत बाबा काम तुम्ही घेऊन गेलाय किंवा हे केले? आम्ही एक काम घेऊन गेलं, त्यांनी सांगितलं ते कलापांना आत्ता आवडे, त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रकाश आवडे, त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा राहुल आवडे. त्या कल्लापन्नापासून मला मी ओळखतो आहे. काय झालं तर आमचा मुलगा एक हे CNC MCचा कोर्स केला होता. ते आम्हाला एक मशीन ते निलावात निघालं होतं जनता बँकेच्या काहीतरी ह्याच्यात. मग ते आमच्यासारखे किरकोळ गरिबाला ते मिळत नाही. त्यांना सांगून आपलं कोणतरी हे करतं आहे. मग आम्ही काय म्हटलं, मी अण्णांच्याकडं मी पोरग्याला म्हटलं तू काय असेल ते तुझं भर, कोटेशन भर, काय नशिबात असलं तर मिळेल. मग माझ्या मनात आलं आणि त्यांच्याकडं मी गेलो. त्यांनी म्हटलं ते माझ्याकडे काय नसतं, ते काय असेल ते टक्केवारीप्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन करून त्यांनी ते बँक करत असते. असं ते अण्णा म्हटलं टक्केवारी तुमचं काय असेल ते असेल, पण आम्हाला गरिबाला मिळावं अशी अपेक्षा आहे. तर त्यांनी तिथंच बँक मॅनेजर त्यात आले, त्यांना सांगितलं बाबा ह्यांचं काय बघा, तुमच्या ह्याच्यात बसत असलं तर करा. त्यांनी केलं, झालं काम झालं म्हणजे काय कोटेशन भरलं होतं की नाही ते मिळालं आम्हाला. जुनं म्हणजे निलावात निघालेलं ते आम्हाला मिळालं. खरंच तरी कल्लापाण्याचे जे गुण आहेत तेच खरं त्यांच्या पिढीमध्ये आहेत. त्यांच्या म्हणजे प्रकाश आवडे असतील, राहुल आवडे असतील, त्यांची मुलगी सध्या उभा आहे. त्यांच्या काय वाटतं त्यांच्या आहेत 100% येतं. मग आता जर म्हटलं तर युवा तरुण पिढी तर सध्या समोर येत आहे त्यांची, होय. तर त्यांच्यात ती कला किंवा ते गुण आहेत ते राहुल आवड्यानं ते बरोबर केले त्याने 100% केले. म्हणजे त्यांच्या हातात सत्ता येईल तर होईल असं वाटतं तुम्हाला? होईल. पण आता लोक जे आहेत ती सध्या म्हणजे कुठे एक घराणेशाहीचा एक ठपका किंवा एक आरोप सध्या करतात. म्हणणार की अहो जगात गेला तर सगळं घराणेशाहीच आहे, आम्ही काय तसं म्हणत नाही. बरोबर आहे ते बी आहे, पण हे बघा कुठं गेलं तर बी आहे, तुम्ही कुठं बी चौकशी करा. पण कामाची कपॅसिटी आहे का त्यांची? चांगलं आहे काम, आहे काम करतात, त्याचे काय प्रश्न नाही. आता समोरचे जर उमेदवार बघितलं तर ते देखील आता सध्या मैदानात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल मग? कोण समजतो? आता सध्या शिवसेना असेल, काँग्रेसकडून, महाविकासाकडून कोराणे म्हणून सध्या मैदान उतरले आहेत, हां तर त्याच्यावर कसं बघता मग? ते आता बघा ते नवीन आता उतरलेले आहेत ते कोराणे वगैरे म्हणा, काय तेवढा आता परिचय नसल्यामुळं काय सांगू शकणार आम्ही त्यांचं. आवाडे मात्र तुमच्या ओळखीचे तुम्ही सगळून काम बघितले, याचा विश्वासाचा माणूस आहे का? तसा माणूस काम करणार आणि कामं करत आल्यात, करणार असं मी पुढचं सांगत नाही, मागचं केलेलं सांगतो मी, म्हणून करणार त्यांनी. यावेळी करोचीची जनता असेल, करोची मतदारसंघातील जनता असेल, त्यांच्या पाठीशी उभा राहायला वाटतंय? राहणार की 100% राहणार, 100% उभा राहणार, त्यात काय वाद नाही. नक्कीच नेमकी करोचीचा जे लोकांची जनतेचा जो कल आहे कोणत्या बाजूने आहे?